यामध्ये 7 दिवस ही परीक्षा झाल्यामुळे प्रत्येक दिवशी 14,271 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि प्रत्येक दिवशी 3 शिफ्टमध्ये ही परीक्षा असल्यामुळे प्रत्येक शिफ्टमध्ये 4,757 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे। 7 दिवस 3 शिफ्ट अशा पद्धतीने ही परीक्षा झालेली आहे। तर त्या परीक्षेचे आपल्याला आन्सर की आपल्या प्रोफाइलमध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत। परीक्षेचे गुण होते एकूण 200 गुणांची ही परीक्षा झालेली, त्यामध्ये 100 प्रश्नांची संख्या होती आणि निगेटिव्ह मार्किंग नव्हती। पण बीएमसी क्लर्क या पदासाठी परीक्षा दिलेली आहे। तर या संदर्भात आपण कट ऑफ साठी विविध विद्यार्थ्यांकडून गुगल फॉर्मद्वारे माहिती मागवली होती। तर यामध्ये 11,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपले उत्तर तालिकेनुसार आलेले मार्क्स, त्यानंतर परीक्षेची तारीख आणि परीक्षेची शिफ्ट अशा पद्धतीने संपूर्ण माहिती शेअर केलेली आहे। तर ही माहिती कशी असणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता। एकूण 11,019 विद्यार्थ्यांनी आपले मार्क्स शेअर केलेले आहेत। तर या मार्क्सच्या आधारे आपण विविध जे कास्ट वाईज कट ऑफ आहे तो आपण प्रेडिक्ट करणार आहोत। मित्रांनो, कट ऑफ ही अशी गोष्ट आहे जी कोणीही एक्झॅक्ट प्रेडिक्ट करू शकत नाही। आपणही विविध पॅरामीटरच्या आधारे म्हणजे विद्यार्थ्यांनी दिलेल्या मार्क्सच्या आधारे, म्हणजे त्यांनी खरे मार्क्स शेअर केले असतील नसतील याची काही शाश्वती कोणी घेऊ शकत नाही। तर त्या मार्कांच्या आधारेच आपण कट ऑफ सांगणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळतील। चला मग सुरू करूया। या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता एकूण जागा किती होत्या। 1846 पदांसाठी निघालेली ही भरती होती। तर परीक्षा कधी कधी झालेली आहे, दिनांक 2 डिसेंबर, त्यानंतर 3, 4, 5, 6, 11 आणि 12 डिसेंबर अशी एकूण 7 दिवस ही परीक्षा झालेली आहे। प्रत्येक दिवशी 3 शिफ्ट होत्या मित्रांनो। त्यानंतर एकूण जागा होत्या 1846। एकूण जे अर्ज आलेले आहेत 1,11,000 अर्ज आलेले आहेत। त्यानंतर आपण गृहीत धरूया 90% उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली आहे। तर दिवस व शिफ्ट नुसार परीक्षार्थींची संख्या किती होती। प्रत्येक दिवशी 3 शिफ्ट मध्ये परीक्षा घेतलेली होती। 1,11,000 फॉर्म होते। त्यानंतर 90% विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आपण असे गृहीत धरूया। यामध्ये 7 दिवस ही परीक्षा झाल्यामुळे प्रत्येक दिवशी 14,271 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि प्रत्येक दिवशी 3 शिफ्ट मध्ये ही परीक्षा असल्यामुळे प्रत्येक शिफ्ट मध्ये 4,757 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे। 7 दिवस 3 शिफ्ट अशा पद्धतीने ही परीक्षा झालेली आहे। तर त्या परीक्षेचे आपल्याला आन्सर की आपल्या प्रोफाइलमध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत। परीक्षेचे गुण होते एकूण 200 गुणांची ही परीक्षा झालेली, त्यामध्ये 100 प्रश्नांची संख्या होती आणि निगेटिव्ह मार्किंग नव्हती। तर ही परीक्षा शिफ्ट मध्ये झाली असल्यामुळे या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन फॅक्टर कशा पद्धतीने वर्क करतो हे थोडक्यात समजून घेऊया। हा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे मित्रांनो। या ठिकाणी बघू शकता नॉर्मलाइज स्कोअर कसा काढला जातो। कॅन्डिडेटचे रॉ स्कोअर, रॉ स्कोअर म्हणजे काय, आपल्या आन्सर की नुसार आलेला स्कोअर। त्यानंतर ती शिफ्ट, ज्या शिफ्ट मध्ये आपण परीक्षा दिलेली आहे त्या शिफ्ट मध्ये हायेस्ट, जास्तीत जास्त किती मार्क्स पडलेले आहेत एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क्स किती पडलेले आहेत आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचं ऍव्हरेज स्कोअर त्या शिफ्ट मध्ये काय होतं, यावरून नॉर्मलाइज स्कोअर काढला जातो। आपण उदाहरणात समजून घेऊया। समजा एखाद्या उमेदवाराला 140 गुण पडले आणि त्याच शिफ्ट मधील एखाद्या उमेदवाराला 180 गुण पडले आणि बाकी जे विद्यार्थी आहेत त्यांच्या गुणांची सरासरी म्हणजे ऍव्हरेज स्कोअर 150च्या आसपास आहे। तर मग त्या विद्यार्थ्याचं 140 गुणावाला जो विद्यार्थी आहे त्याचं नॉर्मलाइज स्कोअर काय असणार आहे, 168। वरील फॉर्म्युल्याप्रमाणे आपण हा स्कोअर काढलेला आहे। या ठिकाणी बघू शकता सर्व शिफ्ट मधील गुण सामान्य करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला जातो, जेणेकरून परीक्षेच्या कोणत्याही शिफ्ट मध्ये कठीण किंवा सोपा पेपर असेल तर समान न्याय प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाला पाहिजे, यासाठी नॉर्मलायझेशन प्रक्रिया राबवली जाते। पुढे बघा मित्रांनो, आता आपण हा व्हिडिओ कशासाठी बघतो आहोत, तर या ठिकाणी आपल्याला कट ऑफ स्कोअर सांगितलेला आहे।
आपण याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा हा व्हिडिओ पॉज करून आपण कट ऑफ स्कोअर बघू शकता। मित्रांनो, कट ऑफ ही अशी गोष्ट आहे, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की हा 100% जेन्युइन कट ऑफ असू शकतो, असे कोणीही सांगू शकणार नाही। कशामुळे? तर काही विद्यार्थी आपले मार्क्स खरे टाकतात, काही खोटे टाकतात, त्यामुळे आपण हे फक्त प्रेडिक्शन करू शकतो। तर तलाठी भरतीमध्ये कसे झाले होते त्यानुसार या परीक्षेतही होईल का? तर मित्रांनो, विद्यार्थ्यांचे जे रिव्ह्यू आहेत त्यानुसार परीक्षेची काठिण्य पातळी म्हणजे जे जीके होतं ते खूप जास्त अवघड असल्यामुळे या परीक्षेमध्ये 200 पेक्षा अधिक गुण कोणाला पडण्याची शक्यता फार कमी आहे। तर या ठिकाणी आपण कट ऑफ बघू शकता आणि आपल्याला कट ऑफ बद्दल काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळतील। तसेच PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। धन्यवाद।